परळीच्या वैद्यनाथ विद्यालयामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सध्या एल्गार सुरू आहे। या ठिकाणी संस्थेच्या अंतर्गत वादामुळे आणि शिक्षकांच्या वादामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान वैद्यनाथ विद्यालयामध्ये होत आहे। नेमका त्या विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। माझं नाव दुर्गा दत्ता शिंदे, मी आता 10वी या वर्गात शिकते। माझी मागणी आहे की आमचे जे जुने शिक्षक आहेत का शिकवणारे ते फक्त आम्हाला वापस पाहिजेत, कारण ते शिक्षक एवढं छान शिकवत होते की त्यांच्या एवढं डीपली कोणीच नाही शिकवू शकणार। आणि आम्हाला नवे शिक्षक नाही, आम्हाला आचार्य टीचर आणि बांगे सर वापस पाहिजेत, कारण बांगे सर जेवढं मॅथनं डीपली शिकवत होते का त्यांच्या एवढं आत्ता नवीन आलेले शिक्षक शिकवत नाहीत। आणि की नाही आमच्या जे वर्गावर शिक्षक येतात का त्याच्यातले तर अर्धे तर गायबच झालेत। आणि आमच्या शाळेमध्ये 16 शिक्षक आहेत, त्याच्यातले 8च शिक्षक शाळेमध्ये प्रेझेंट आहेत आणि मग बाकीचे 8 कुठे आहेत? मग त्या प्रश्नाचं उत्तर आहे का आमच्या शिक्षकांकडे? 16 पैकी 8च शिक्षक हो, 8च हजर आहेत आणि मग बाकीचे 8 कुठे शाळेमधून गायब आहेत। तुझी काय मागणी आहे? कशासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहेत? आमची मागणी एकच आहे, आम्हाला शिक्षक आमचे पहिले शिक्षक जे आहेत ना ते वापस पाहिजेत, कारण की बाकीचे शिक्षक चांगलं शिकवत नाहीत। आणि अवघड विज्ञानचा म्हणजे सायन्सचा अवघड चॅप्टर आला ना तर सोडून देतात। तेवढीच इच्छा आहे आमची की आम्हाला आमचे मॅथचे सर पाहिजे। माझी पण तीच मागणी आहे की नवीन शिक्षक तरी आणून द्या, नाही तर जे जुने आहेत ते तरी आणून द्या। काय सांगायचं आहे? कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आम्हाला या एक नाही अनेक कारण आहेत आमची काय कारण आहेत? तर आहे ना, आमच्या वर्गावर आहे ना प्रत्येक विषयाचे शिक्षकांचे जे तास आहेत का होत नाहीत। आणि तसं तर आमच्या वर्ग शाळेत बघायचं गेलं तर शिक्षकच नाहीत। आणखीन दुसरे काही कारणं आहेत जे जसे की वर्गावर स्वच्छता राखणे, पुन्हा आम्हाला तुम्ही बाथरूम बघून यावरून शौचालय आमच्या शाळेचे शौचालय जे आहेत का एवढे घाण आहेत, तुम्ही असं त्याच्यात थांबू शकणार नाहीत, एवढे आहेत घाण। काय मागणी आहे? कशासाठी उपोषण करतो? तर आमच्या ह्या मागण्या आहेत की आमचे जुने शिक्षक आम्हाला वापस द्यावे। आणि जे आता जे शिक्षक आहेत जे शिकविणारे त्यांचं आम्हाला समजत नाही व जर त्यांना समजत नाही तर त्यांचीच आम्ही जर तक्रार जर केली तर 10वीला आहेत आम्ही जर म्हणतात पुन्हा बोर्ड परीक्षेच्या तुम्हाला प्रॅक्टिकलच्या मार्काला आम्ही सांगतो म्हणतात। खिचडीत नुसते आळ्या निघतात, खिचडी चांगली बनवत नाही, वडी स्वच्छ काही पाणी नाही झालं। आम्ही इथं 3 दिवस झाले उपोषणाला बसलो होतात। मग आम्हाला उपोषण ह्याच्यासाठी केलं की आमचे जुने शिक्षक गेलते, आम्हाला आमचे जुने शिक्षक परत पाहिजेत। तर आम्ही त्यांना सांगितलं आमचे जुने शिक्षक परत पाहिजे, तर ते म्हणले आम्ही तुम्हाला लेखी करून देतो। तर आता बघूत की आता हे पूर्ण होतात का नाही ह्यानं दिलेले। वर्गावर जे शिक्षक येतात ना त्यांना काय बोलायला गेलं म्हणजे समजत नाही, तुमचं असं नाही तसं नाही, ते रॉंगमध्ये घुसतात, म्हणजे तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क काढताल आम्ही तुमचे हे करताल असं आम्हाला धमक्या देतात ते डायरेक्ट सर। तुमच्या आता सध्या या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याकडून काय आश्वासन तुम्हाला मिळेल? त्याने सांगितलं 2-3 दिवसात सोमवारपर्यंत तुमच्या सर्व शिक्षक येतील म्हणले, एवढं सांगितलं ते सर। आमच्या शाळेमध्ये शिक्षक येत नाहीत, काही नाहीत, आमचा हिंदीचा वर्ग नाही म्हणून आमच्या मराठीच्या वर्गाला कोणीच लक्ष देत नाहीत। आमच्या घरच्या परिस्थिती नाही म्हणून मी सांगायले। नाव सांग तुझं बाळा? श्रावणी संतोष कांबळे, गाव परळीच आहे। बरं, या ठिकाणी तुझा कंठ दाटून यायला आहे, खरोखरच काय भावना आहे? एकूणच कशी परिस्थिती आहे शाळेची? ह्या बरीच रडू नको, बोल व्यवस्थित बोल, व्यवस्थित सांग, तुला काय वाटतं? म्हणजे मराठीचा वर्ग आहे म्हणून कोणीच लक्ष देत नाही वर्गाला, आणि सीमेचे वर्ग आहेत म्हणून सीमेच्या वर्गातच जातात म्हणजे सेमीच्या वर्गावर शिकवतात का? मराठीला शिकवतात, तू मराठीला आहे? तर आता काय मागणी आहे मग? माझी मागणी आहे की यांना जसं शिकवतात तसं आम्हाला बी शिकवावं, ही माझी मागणी। या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अश्रू दाटून येत आहेत, विद्यार्थी या ठिकाणी रडत आहेत, पण या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे अश्रू या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी पुसतील का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल।